पुण्यातले जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या सुरामध्ये आता अजित पवार गटातले पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंनी सूर मिसळलेत। राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं। पवार साहेब आणि अजित पवार एकत्र आले तर आपल्याला आनंद होईल असं अण्णा बनसोडे म्हणाले। तर एक महत्त्वाकांक्षी नेता हे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया सुनील शेळकेंनी दिली। काल जे अतुल बेनके म्हणाले की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील, राजकारणात काही होऊ शकतं, पण माझं असं वैयक्तिक मत आहे, आदरणीय दादा पवार साहेब हे आमच्यासाठी नेतेच आहेत। एकत्र आले तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू। तुम्हाला आनंद होईल हे दोघं एकत्र आले तर? नक्कीच आनंद होईल। मला साहेब काही बोलले नाही आणि मीही साहेबांना काही बोललो नाही, म्हणून इकडून तिकडे जाणं किंवा कुठून कुठं जाणं याचा प्रश्नच उद्भवत नाही। शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्थित्यंतर घडली, अजूनही काही घडू शकतात, हे नाकारू शकत नाही। यदा कदाचित साहेब दादा एकत्र येतील किंवा अजूनही काही काही होऊ शकतं, म्हणून निवडणूक कुठून लढायची आणि कशा पद्धतीने पुढे जाणार हे आत्ता तरी काही सांगू शकत नाही। राजकारणाच्या महाराष्ट्रातील आपण सर्व जर घडामोडी पाहिल्या तर आज कोण कुठल्या पक्षामध्ये जाईल आणि कुणाशी युती होईल याचा कुठलाही ताळमेळ किंवा कुठलाही आता भरोसा देखील राहिलेला नाही। आमच्यासारख्या कार्यकर्त्याला देखील तेच वाटतं की भविष्य काळामध्ये आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय दादा हे दोघे एकत्र जरी झाले तरी त्यामध्ये आम्हाला आनंदच असेल। काही मंडळी महत्वाकांक्षा ठेवून लवकरच महाराष्ट्राचं नेते कसं होता येईल किंवा आपल्याला महत्वाची जबाबदारी कशी मिळेल हे देखील स्वप्न पाहणारी मंडळी साहेबांना आणि दादांना एकत्र येऊ देत नाहीयेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।